बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाच्या सगळ्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघूया। सुरुवात बुलेटिनची आपण पिंपरी चिंचवडच्या एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसी खात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे। शेकडो कोटींची क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्या एका व्यापाऱ्याचं अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला। आश्चर्याची बाब म्हणजे एका पोलीस शिपायानंच त्याच्या 8 साथीदारांसह व्यापाऱ्याचं अपहरण केलं आणि तब्बल 8 लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार वाकड पोलिसांनी उघड केलेला आहे। दिलीप खंदारे असं पोलीस शिपायाचं नाव आहे। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। आता एका पोलीस शिपाईच असे कारनामे म्हणजे आता एक पोलीस शिपाईच जर असे कारनामे करत असेल तर त्यामुळे खळबळ उडालेली आहे। पोलिसांनीच आपल्या साथीदारांच्या मदतीने एका व्यापाऱ्याचं अपहरण केलं। व्यापाऱ्याचं अपहरण करून खंडणी मागितली। पोलीस शिपाई मुख्य सूत्रधार असल्याने खळबळ उडालेली आहे। खंडणीसाठी पोलीस शिपायानं ज्याचं नाव दिलीप खंदारे आहे त्याने खंडणी मागितली आणि व्यापाऱ्याचं अपहरण केलेलं आहे। आमचा एक पोलीस कर्मचारी दिलीप तुकाराम खंदारे ज्याने ऑफिस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, एडवान्स सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन टेक्नॉलॉजी, बेसिक ऑफ हार्डवेअर अँड नेटवर्क इन्फॉर्मेशन, मोबाईल फॉरेन्सिक असे अनेक कोर्स केलेले होते। पण त्या लालूचमुळे तो सूत्रधार बनला एक अपहरणचे क्राइमचा। त्याने त्यांचे मित्र जे आहे प्रदीप काशीनाथ काटे, श्रीश चंद्रकांत खोत आणि संजय उर्फ निक्की राजेश बंसल यांच्याशी मंत्रणा करून किडनॅपिंगचा प्लॅन बनवला आणि विनय सुंदरराव नाईकला उचलून घेऊन तो नूरिया हॉटेलहून बाहेर निघाला आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी, तर रस्त्यात त्याचं अपहरण करण्यात आलं। अत्यंत भयंकर अशी ही घटना आहे। कुंपणात जर शेत खात असेल तर मग सुरक्षा मागायची कोणाकडे असा प्रश्न पडतो। आता पुढच्या बातमीकडे वळूया। मनसे संदर्भातली ही बातमी आहे, मनसेच्या बैठकी संदर्भातली। मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक होती। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे। या बैठकीमध्ये निवडणुकीची रणनीती ठरू शकते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होती आहे। सकाळी 11 वाजता वांद्र्यात ही बैठक नियोजित आहे। सकाळी 11 वाजता मनसेची ही बैठक आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होते। वांद्र्यात ही बैठक होणार आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। मनसेची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती काय असेल, कुणाकडे कुठल्या शहराचं नेतृत्व असेल, या सगळ्याविषयीची चर्चा होऊ शकते। राज ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होतीये। वांद्र्यात ही बैठक आहे। मनसे कशा प्रकारे रणनीती आखेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सकाळी 11 वाजता वांद्र्यामध्ये ही बैठक होतीये। या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील। मुंबई महानगरपालिकेने नवी प्रभाग रचना पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केलेली आहे। त्यामुळे लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होईल। पुढचे 14 दिवस आता इच्छुक उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत। त्यांच्या वतीने काय हरकती घेतल्या जातात हे बघणं महत्त्वाचं ठरेल।
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचं लक्ष ज्या प्रभाग रचनेवरती होतं ती प्रभाग रचना महापालिकेनं आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे। या नवीन प्रभाग रचनेवर पुढील 14 दिवस हरकती आणि सूचना मागवल्या जाणार आहेत। 2017 मध्ये प्रभाग रचना बदलल्यानंतर ती 10 वर्षांनी बदलणं अपेक्षित होतं। मात्र महाविकास आघाडी सरकारनं ही प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेतला। 2017 मध्ये हवी तशी प्रभाग रचना केल्यामुळे भाजपला यश मिळाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। 2017 मध्ये जे झालेलं आहे मला असं वाटत आहे की यामध्ये असं होणार नाही असं मला एकंदरीत दिसत आहे। पण त्याचे नंतर असं आहे की पूर्ण स्टडी करून त्याचे नंतर आम्ही यामध्ये काय बोलायचं आम्ही बोलणार आहोत। मुंबईतील प्रभागांची संख्या वाढवून 227 वरून 236 पर्यंत वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला। 9 प्रभाग वाढवल्यामुळे प्रभागाची रचना सुद्धा बदलण्यात आली। मुंबई महापालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेबाबतचा नवीन प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला आणि त्याला संमती मिळाली। महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळावं यासाठी प्रभाग रचना बदलली आहे। इतकंच नाही तर त्यांनी 9 वॉर्डांची संख्या सुद्धा वाढवलेली आहे। परंतु त्यांना अपेक्षित असलेले परिणाम खरंच मिळतात का हे निवडणुकीच्या निकालातच दिसून येणार आहे। 1 ते 14 फेब्रुवारी पर्यंत प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्यात। 16 फेब्रुवारीला हरकती आणि सूचनांचं विवरणपत्र निवडणूक आयोगाला सादर केलं जाणार आहे। 26 फेब्रुवारीला हरकती आणि सूचनांबाबत अंतिम सुनावणी होणार असून 2 मार्चला सुनावणीनंतरच्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र जारी केलं जाईल। शिवसेना आणि काँग्रेसनं प्रभाग रचना जरी आपल्या मनाप्रमाणे केली तरी विजय हा भाजपचाच होईल अशी प्रतिक्रिया भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे। शिवसेना किंवा काँग्रेस यांना मी एवढंच सांगेन की प्रथम तुम्ही वॉर्ड बदलण्याचा प्रयत्न केला, त्यात यश येत नाही म्हटल्यानंतर वॉर्डांची संख्या वाढवलीत आणि असं काहीही तुम्ही केलं, बूथ तोडलेत, वॉर्ड बदललेत, तरी सुद्धा यावेळेच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत येणार तर भारतीय जनता पार्टीच, याच्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका आहे। 2 मार्च नंतर प्रभाग रचनेबाबतचं नेमकं चित्र समोर येईल। प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 3 दिवसांनी निवडणूक जाहीर करता येते। त्यामुळे 5 मार्च नंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता व्यक्त होतेय। मुंबई महापालिकेची मुदत ही 9 मार्चला संपतेय आणि त्यापूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे। सुष्मिता भदाणे पाटील आणि प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बातमी बघूया नितेश राणेंच्या जामीन अर्जाबाबतची। काल सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला। त्यामुळे तातडीनं नितेश राणेंच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात जामिनाकरता अर्ज केला। त्यांच्या जामिनावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्ट सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळलाय। त्यामुळे आता मुंबई हायकोर्ट नितेश राणेंना दिलासा देतं का हे पाहावं लागेल। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अजित, काय सांगाल आजच्या सुनावणी संदर्भात? सुवर्ण, सिंधुदुर्ग न्यायालय असेल, त्याच पद्धतीने मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या तिघांनीही नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नितेश राणे हे सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये आले होते आणि त्यांनी जामीन अर्ज केला होता गेल्या शुक्रवारी। त्यावर काल निकाल आला असून त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळलेला आहे, कारण का ते अधिकृतरित्या न्यायालयामध्ये शरण आले नाहीयेत। या पार्श्वभूमीवर तो जामीन अर्ज फेटाळला होता। त्यामुळे तात्काळ त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा जामीन अर्ज केलेला आहे, ज्याची सुनावणी आज होण्याची दाट शक्यता आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या सगळ्या आता ह्याच्या चित्रामध्ये नेमकं नितेश राणे यांचा जो जामीन अर्ज फेटाळलेला आहे त्याचं कारणच न्यायालयाने स्पष्ट केलंय की ते अधिकृतरित्या शरण आले नाही। यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी होईल त्यावेळेस न्यायालय काय निर्णय देईल याकडे त्यांचं लक्ष लागून आहे। 10 दिवसाच्या आतमध्ये जे संरक्षण आहे नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाचं, त्याच्या आतमध्ये मुंबई उच्च न्यायालय, आणि जर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दिलास दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन ती सुनावणी पूर्ण करायची आणि 10 दिवसाच्या आतमध्ये जामीन घ्यायचा हा प्रयत्न नितेश राणे यांचा आहे।
आणि त्यासाठीच तातडीची सुनावणी घेण्याची विनंती देखील नितेश राणे यांच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. नक्की. मात्र जिल्हा सत्र न्यायालय असो, मुंबई हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो, या तिन्ही ठिकाणी जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर कुठल्या बेसिसवर मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा अर्ज करण्यात आला नितेश राणेंकडून, याविषयीची पुन्हा एकदा स्पष्टता करू शकाल का अजित? नक्कीच. सुवर्ण अटकपूर्व जामीन अर्ज या आधी नितेश राणे यांनी केला होता. तो सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये केला होता, मुंबई उच्च न्यायालयात केला होता आणि सर्वोच्च न्यायालयात केला होता. बरोबर. तिन्ही ठिकाणी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 10 दिवसाचं संरक्षण देत, अटकेपासून 10 दिवसाचं संरक्षण देत सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये शरण येण्याची अट ठेवली होती आणि त्यानंतर जामीन अर्ज करायला सांगितला होता. तर ही सगळी बाब पाहता ह्या सगळ्या गोष्टीनंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजे गेल्या शुक्रवारी 27 तारखेला नितेश राणे जे आहेत ते सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये त्या ठिकाणी हजर राहिले आणि त्यांनी त्यांचा जामीन केला. आधी जो फेटाळला होता तो अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता आणि काल जो फेटाळलेला आहे तो जामीन अर्ज आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता हा इथला जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी पुन्हा दाद मागितलेली आहे. तिथे आता नेमकं काय होतं ते पाहावं लागेल. नक्की. धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल अजित. आता मुंबईकरांकरता महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. संचारबंदी हटवण्यात आल्यामुळे टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, बीचेस, गार्डन, पार्क सुरू राहणार आहेत. तर मैदानी खेळांना क्षमतेच्या 25% परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट्स, थिएटर्स, नाट्यगृह 50% क्षमतेनं सुरू राहणार आहेत. लग्न कार्यामध्ये क्षमतेच्या 25% परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर भजन, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना 50% क्षमतेनं परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे आणि मुंबईतली रात्रीची संचारबंदी हटवलेली आहे. काही निर्बंध शिथिलही करण्यात आलेले आहेत. मात्र त्याचा गैरफायदा नागरिकांनी घेऊ नये हे आपल्या हातात आहे. महिला बचत गटांना आर्थिक मदत करण्याकरता सुरू करण्यात आलेलं फूड ट्रक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. या फूड ट्रकवरून भाजपने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना धारेवर धरलंय. त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते आहे. काय आहे नेमकी बातमी आणि त्यामागच्या राजकारणातलं बरंच काही जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. भायखळा परिसरात दिसत असलेले हे फूड ट्रक सध्या वादाचा विषय ठरलेत. पालिकेच्या नियोजन विभागानं महिला बचत गटांना फूड ट्रक सुरू करण्याची परवानगी दिली जरी असली तरीही सर्वच्या सर्व फूड ट्रक यशवंत जाधवांनी आपल्याच वॉर्डात आणल्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. यशवंत जाधवांच्या या मनमानीचा निषेध करत भाजपने त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. ये कहीं ना कहीं पॉलिसी का वायलेशन है और उसकी क्राइटेरिया फिक्स होनी चाहिए, क्योंकि ये कैपिटल इन्वेस्टमेंट है. ये किसी नगर सेवक का नहीं है, किसी व्यक्ति का नहीं है. तो इस पर एक धोरण डिसाइड होना. जब तक धोरण नहीं आता है तब तक मुझे लगता है कि ये गैर कानूनी है और इस पर कार्रवाई होनी चाहिए. विरोधी पक्षनेते रवी राजांनी यशवंत जाधवांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली आहे. यशवंत जाधव यांनी सर्व नियमांचं पालन करून प्रशासनाकडनं प्रस्ताव मंजूर करून हे फूड ट्रक घेतलेले आहेत. त्यामुळे चूक झालीच असेल तर ती प्रशासनाची आहे. त्यामुळे प्रशासनाला यशवंत जाधवांवरती कारवाई करता येणार नाही अशी प्रतिक्रिया रवी राजांनी दिलेली आहे. गेल्या वर्षी त्यांनी फूड ट्रक घेतले होते. त्यांनी जे फूड ट्रक घेतले त्यांनी वाटून टाकले. त्याचे नंतर जेव्हा कंप्लेंट्स आले महानगरपालिकाने त्याला बॅकफूटमध्ये गेले आणि त्याचा स्थगिती दिली. आता जे महानगरपालिकाने त्याच्या परमिशन दिलेलं आहे, महानगरपालिकाने त्याला फंड वाटप केलेलं आहे, आता कसं तुम्ही थांबवू शकत आहे? यशवंत जाधव यांच्यानंतर अनेक नगरसेवकांनी फूड ट्रक मिळवण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केलेली होती. मात्र फूड ट्रक उत्पन्नाचं साधन ठरत असताना बचत गटांकडनं कोणतीच फी महापालिका घेत नाहीये. त्यामुळे फूड ट्रकला महापालिकेकडनं परवानगी दिली जात नाहीये. भाजपाकडून होणारे आरोप आणि मनपाच्या प्रशासकीय चुकांवरती यशवंत जाधव यांनी थेट बोलणं जरी टाळलं असलं तरीही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
आपण कोणतंही नियमबाह्य काम केलं नसल्याचा दावा यशवंत जाधवांनी केलेला आहे. शिवाय आता यापुढे ट्रकवर कारवाई करायची म्हणजे 30 महिला बचत गट आणि पर्यायानं 300 कुटुंबांच्या तोंडातला घास काढून घेण्यासारखं आहे. त्यामुळे भाजपला या महिलांनी बेरोजगार होणं अपेक्षित आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. या सगळ्या प्रकारात नेमकी चूक प्रशासनाची की यशवंत जाधवांची याचं उत्तर मिळेपर्यंत काही काळ नक्कीच जाणार आहे. मात्र यामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघालंय इतकं मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दैनंदिन कामकाज आजपासून सुरू होत आहे. सकाळी 10 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू होणार आहे, तर दुपारी 4 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू होणार आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे केंद्र सरकारच्या वतीनं 2 सत्रांमध्ये संसदेचं कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज संसदेमध्ये पेगाससच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ होऊ शकतो. विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला विकासाच्या मुद्द्यावर तात्काळ चर्चा घडवून आणण्याची मागणी केलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत. प्रशांत, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. काल बोलताना सुद्धा आपण म्हणालो होतो की पेगाससवरून गदारोळ होऊ शकतो. काय सांगाल, आज दिवसभरातल्या या सत्रांकडे सगळ्यांचं लक्ष असेल? स्वर्ण, जसं तुम्ही सांगितलंय की आज सकाळी 2 सत्रामध्ये साधारणतः संसदेचं कामकाज होणार आहे. सकाळी 10 वाजता ही राज्यसभेचं कामकाजाला सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होईल. सर्वात प्रथम आज चर्चा जी आहे, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या मुद्द्यांवरती चर्चा आहे. जे राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं होतं दोन्ही सभागृहामध्ये, केंद्रीय सभागृहामध्ये दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसाठी, त्या विषयावरती आजपासून चर्चा सुरू होणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ही चर्चा करताना विरोधी पक्षांनी स्पष्ट केलं आहे की पेगाससच्या मुद्द्यावरून प्रथम चर्चा करावी, कारण की या संदर्भात काँग्रेसच्या 2 खासदारांनी कार्यस्थगन प्रस्ताव देखील दिलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे पेगाससच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं न्यूयॉर्क टाइम्सनी बातमी पुढे आली होती, त्या न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीमध्ये ज्या पद्धतीने स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता की हे जे सॉफ्टवेअर आहे ते घेण्यात आलेलं आहे, खास करून हेरगिरी करणार हे सॉफ्टवेअर जे आहे पेगासस हे घेण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी सरकारने स्पष्टपणे पार्लमेंटमध्ये किंवा संसदेमध्ये यावरची चर्चा जेव्हा झाली होती त्या सांगितलं होतं की या सॉफ्टवेअरला केंद्र सरकारने किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विकत घेतलं नाही आहे असं स्पष्टपणे संसदेत सांगितलं. त्यामुळे संसदेचा अवमान झालेला आहे. त्यामुळे या विषयावरती कार्यस्थगन प्रस्ताव अत्यंत आवश्यक आहे असं काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आता आज जेव्हा राज्यसभेचं कामकाज सुरू होईल त्या मुद्द्यावर जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. सोबतच इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. खास करून राज्यसभेने महागाईच्या मुद्द्यावरून ज्यावरती अर्थसंकल्प मांडण्यात आला, अर्थसंकल्प मांडल्यानंतरही महागाईच्या संदर्भात कुठलाही दिलासा दिला नाही आहे असा खास करून विरोधी पक्षांचा आरोप आहे. आणि ज्या पद्धतीने हा अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प देखील दूरदृष्टी नाही आहे असंही त्या विरोधी पक्षांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आज शाब्दिक आपल्या शस्त्रांच्या माध्यमातून एक प्रकारे राज्यसभेमध्ये जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण की एकीकडे जे संख्याबळ बघता विरोधी पक्षांचं, ते विरोधी पक्षाचं संख्याबळ राज्यसभेमध्ये बऱ्यापैकी आहे. त्यामुळे अनेकदा सत्ताधारी पक्ष विरुद्ध राज्यसभेतील विरोधी पक्षाचे सदस्य यांचं जोरदार तुल्यबळ युद्ध पाहायला मिळतं शाब्दिक. अशा वेळी आजचं पेगाससच्या मुद्द्यावरून जेव्हा कामकाज सुरू होईल सकाळी 10 वाजता, त्यावेळेस विरोधी पक्ष कशा पद्धतीने आपली भूमिका घेते आणि कशा पद्धतीने आपला मुद्दा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आज या संदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलवली आहे. कारण की महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकवटून एक प्रकारे हा मुद्दा कसा एकत्रितपणे लढता येईल यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे आज पेगाससच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष कशा पद्धतीने धारेवर धरतो सत्ताधारी पक्षाला, आणि सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांच्या या आरोपांना कशा पद्धतीने उत्तर देतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की. धन्यवाद प्रशांत, माहिती दिल्याबद्दल. कोरोनाचा मोठा फटका लहान उद्योगांना सुद्धा बसला. गेल्या 2 वर्षांपासून हे उद्योग अक्षरशः डबघाईलाच आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये मध्यम आणि लघु उद्योगांकरता काही महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. त्यावर नजर टाकणार आहोत. कोरोनाच्या काळात सर्वच उद्योगांना आर्थिक फटका बसलाय. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाकडून काही दिलासा मिळेल अशी उद्योजकांना मोठी अपेक्षा होती. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यम आणि लघु उद्योजकांना अतिरिक्त कर्ज देण्याविषयीची तरतूद केल्याचं जाहीर केलं. कोरोना काळात या उद्योग क्षेत्राला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या 2 वर्षात मध्य आणि लघु उद्योग ठप्प होता.
खरं तर या उद्योग क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पहिली गोष्ट की क्रेडिट गॅरंटी स्कीम जी आहे त्याला एक्सटेंड करण्यात आलं आहे. 50,000 कोटीचा स्पेसिफिक अजून आउटले दिला, म्हणजे आता टोटल 5 लाख कोटीचा टोटल एक्सपेंडिचर मॅडमने याच्यात डिसाईड केला आहे. 4.5 आधी होता, 50चा आता करण्यात आलं आहे. इंडस्ट्रीमध्ये जर विचार केला, खास करून MSME सेगमेंटमध्ये जिथे ऑलॉय स्टील वापरलं जातं, म्हणजे ऑलॉय स्टील हे बऱ्याचदा भारतात इम्पोर्ट होतं, त्या ऑलॉय स्टीलच्या ड्युटी त्यांनी कमी केल्यात. त्यामुळे ऑलॉय स्टीलचा वापर करून MSMEचं जे बेसिक रॉ मटेरियल आहे ऑलॉय स्टील, बऱ्याच MSME ते एक आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याकरता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंगसाठी खास चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन येतील. देशात सध्या मोबाईलची 4G सेवा उपलब्ध आहे. मात्र आगामी वर्षभरात 5G मोबाईल सेवेला सुरुवात होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात त्याची घोषणा केली. 5G मोबाईल सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वस्त दरात ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जाईल. या सेवेसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध केला जाणार आहे. IT सेक्टरला हे बजेट चांगलं आहे, कारण डिजिटल बूस्ट हा एक शब्द आपण अनेक वेळा ऐकला. सर्व क्षेत्रांना डिजिटल करण्यावर भर असल्यामुळं थेट जरी IT सेक्टरला फायदा नाही झाला तरी अप्रत्यक्षरित्या खूपच फायदा होईल. सर्व लोकांना त्यांचे व्यवहार डिजिटल करायला लागतील, त्यामुळं डिजिटल इक्विपमेंट, डिजिटल सॉफ्टवेअर ह्याची विक्री नक्की वाढेल. केंद्रीय अर्थसंकल्पात बँकिंग क्षेत्रासाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. देशात 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँका सुरू करण्यात येतील. या माध्यमातून डिजिटल पेमेंटला चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसंच क्रिप्टोकरन्सीवर लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच डिजिटल चलन जारी करणार आहे. बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीतून होणाऱ्या कमाईवर आता थेट 30% कर द्यावा लागेल. अभी तक डिजिटल करेंसी के ऊपर में कोई भी रेगुलेटरी नहीं थी, तभी इन लोगों ने उसके ऊपर में एक टैक्स लगा दिया है ताकि 30% और उसके अंदर में कुछ डिडक्शंस भी नहीं देने वाले हैं. कोई लॉस सेट ऑफ उसमें से करेंगे नहीं. तो ये चाहते नहीं है कि डिजिटल करेंसी ज़्यादा फले फूले, इसके लिए इन्होंने उसके ऊपर में मैक्सिमम टैक्स स्लैब लगा दिया है. देशात पुढच्या 3 वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरू केल्या जाणार आहेत. शेतकरी आणि लघु तसंच मध्यम उद्योगांना या रेल्वे सेवेचा फायदा होईल. वंदे भारत रेल्वे सेवेमुळे या उद्योगांच्या मालाची वाहतूक करणं अधिक सुलभ होणार आहे. पोस्टाला सुद्धा या सेवेचा फायदा होणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. पुढच्या 3 वर्षात रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न वंदे भारतच्या माध्यमातून केला जाईल. या ट्रेनच्या डब्यांची निर्मिती लोखंडाच्या ऐवजी ॲल्युमिनियम पासून केली जाणार आहे. त्यामुळे ट्रेनचं वजन 50 टननं कमी होईल आणि हलक्या वजनामुळे रेल्वेच्या ऊर्जेतही बचत होईल. आगामी आर्थिक काळात देशामध्ये रोजगार निर्मितीसाठी ॲनिमेशनच्या क्षेत्राला चालना देण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात राज्यांचं आर्थिक गणित बिघडलं, त्यामुळे केंद्र सरकार आता प्रत्येक राज्याला 1 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देईल. हा निधी 50 वर्षांसाठी बिनव्याजी वापरता येणार आहे. केंद्र सरकारकडून हा निधी राज्यांना देणाऱ्या कर्जांच्या व्यतिरिक्तचा असणार आहे. मात्र या निधीचा वापर PM गतिशक्ती योजनेकरताच करता येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाकरता काही घोषणा करण्यात आल्या. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आता PM ई-विद्या योजनेअंतर्गत मुलांकरता खास चॅनल सुरू केला जाणार आहे. पाहुयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. यंदाच्या अर्थसंकल्पात डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर अधिक भर देण्यात आलाय. देशाचा विकास दर 9.27% राहील अशी अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. गेल्या 2 वर्षांपासून अर्थव्यवस्थेला कोरोनाचा सामना करावा लागला होता. मात्र यावर्षी अर्थव्यवस्थेने त्यावर मात केली असल्याचा दावा आर्थिक पाहणी अहवालामधून समोर आलाय. तसंच आगामी 5 वर्षात 60 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत. देशात जागतिक दर्जाचं डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे. या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. देशातील विविध शैक्षणिक संस्थांना या विद्यापीठाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.
खरं तर कोरोना काळात सर्वच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय. लॉकडाऊनमुळे 2 वर्षात बराच काळ शाळा कॉलेजेस बंद होते. त्यामुळे ऑनलाईन हा एकमेव पर्याय उरला होता. या पार्श्वभूमीवर PM ई विद्या योजनेअंतर्गत मुलांसाठी एक वर्ग एक चॅनल ही योजना सुरू केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मातृभाषेतून आम्ही ई कंटेंट विकसित करू आणि 200 चॅनल्स उभारू. ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी सुद्धा आजची गरज चॅनल्स नसून ग्रामीण भागात, डोंगराळ भागात, आदिवासी भागामध्ये ऑनलाईन शिक्षण पोहोचत नाही, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची गरज आहे. जागतिक दर्जाच्या विद्यापीठासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, फिनटेक, इंजिनिअरिंग, गणित या क्षेत्रातील अभ्यासक्रमांवरती भर दिला जाईल. प्रमाणित प्रशिक्षण देण्यासाठी देशातील 5 शैक्षणिक संस्थांना सेंटर ऑफ एक्सिलन्स बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरण या सरकारनं आणलं आणि त्याचा खूप गाजावाजा केला. पण त्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही काय करणार आहात याच्याबद्दल या बजेटमध्ये अक्षर सुद्धा बोललं गेलेलं आहे. साधी गोष्ट कोठारी आयोगापासून शिक्षणावर 6% खर्च करू ही भाषा या सरकारनं केलेली आहे. पण 6% पेक्षा फक्त 3.1% खर्च हा मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी झालेला आहे. देशातील या 5 संस्थांना प्रत्येकी 250 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. AICTE वर प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशात बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात उद्योगांच्या सहकार्याने कौशल्य कार्यक्रम विकसित केला जाणार आहे. विविध क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन हा कौशल्य कार्यक्रम राबवण्यात येईल. या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लघु आणि कुटीर उद्योगांना 2 लाख कोटींचा अतिरिक्त निधी दिला जाईल, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पात पेन्शनमधून मिळणारं उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्योगांसाठीच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये 3% घट करण्यात आली आहे. कॉर्पोरेट टॅक्स हा 18% 15% खाली आणण्यात आलाय. इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट बिघडलंय आणि याच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या रसायनांवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पासपोर्टमध्ये सुद्धा आता बदल केला जाणार आहे. चीप असलेले ई पासपोर्ट तयार केले जाणार आहेत. बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आयकर विभागाचा छापा पडला तर सगळी संपत्ती जप्त केली जाईल. विविध क्षेत्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या स्पेशल रिपोर्ट नंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटू अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सकाळच्या या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बुलेटिनमध्ये बातमी आता आपण बघणार आहोत सांगलीमधून. सांगलीमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या हाती एक मोठं घबाड लागलं. नाकाबंदी सुरू असताना पोलिसांनी एका इनोव्हा कारची तपासणी केली असता त्यांच्या हाती तब्बल 63,50,000ची रोकड लागली आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही रोकड जप्त केलेली आहे. गाडीतील लोकांना संबंधित पैशांबाबत विचारलं असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, म्हणून गाडी चालक आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच आयकर विभागाला याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता पोलीस आणि आयकर विभाग सापडलेल्या पैशांबाबत अधिक चौकशी करत आहेत. आमचे प्रतिनिधी सांगलीचे आसिफ मुरसल यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. आसिफ, हा फार धक्कादायकच प्रकार आहे. 63 लाखांहून अधिक रोकड या संबंधितांकडून जप्त करण्यात आली आहे. काय आत्ताचा अपडेट? सुवर्ण बघितलं तर कोरोनाचे सर्व नियम लागू करण्यात आले. कालच शिथिलता मिळाल्या, परंतु 1 तारखेच्या रात्री मध्यरात्री साधारण 1 ते 1:30च्या सुमारास एक इनोव्हा भरधाव वेगानं चांगली 100 फूट रोड जात होती आणि पोलीस तिथे बंदोबस्तासाठी होते. आणि त्यावेळी त्यांना ते संशय आल्यावर त्या पोलिसांनी त्या गाडीला अडवलं आणि त्या काही गाडीमध्ये 4 लोक होते आणि त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांच्या हालचालीवरून संशय आला की हे काहीतरी लपवत आहेत
आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांना गाडी साईडला घेऊन ताब्यात घेतला असता त्यांना गुत्ठ्यामध्ये 63 लाख रुपये आढळून आले. यामध्ये 4 जण होते. सध्या ट्रान्सपोर्ट करणारे बिझनेस करणारे लोक आहेत, परंतु त्यांनी या संदर्भात काही उत्तर दिले नाही. पैसे कुठून आणले, कुठे घेऊन चालले होते, कशाबद्दलचे पैसे कुठले होते याबद्दल कोणीही त्यावर उत्तर दिले नाही. परंतु या पोलिसांना तिघा चौघांना ताब्यात घेतले आणि कोल्हापूर पोलीस इन्कम टॅक्स विभाग कोल्हापूर आणि सांगलीचे विश्रामबाग पोलीस हे संयुक्तरित्या तपास करत आहेत. सुवर्ण बघितलं तर एवढी मोठी रक्कम आणली कशी आणि कुठं घेऊन चालते हा मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. सुवर्ण नक्की. धन्यवाद आसिफ माहिती दिल्याबद्दल. भारतीय हवाई दलामध्ये आता कायमस्वरूपी महिला वैमानिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 16 महिला फायटर पायलट्सना हवाई दलात नियुक्त करण्यात आलेलं आहे. संरक्षण मंत्रालयानं 2015मध्ये महिलांना हवाई दलात फायटर पायलट म्हणून सामील होण्यास परवानगी दिली होती. आता 6 वर्षांनंतर संरक्षण मंत्रालयानं त्याचं कायमस्वरूपी योजनेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतलाय. ही घोषणा केली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी अधिक बोलूया. प्रशांत, खूप महत्त्वाची बातमी आहे महिलांकरता आणि अख्ख्या देशाकरता अभिमानास्पद बातमी आहे. महिला फायटर्स आता आपल्याला बघायला मिळतील. संदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घोषणा केलेली आहे की यापूर्वी प्रायोगिक तत्वावरती ज्या फायटर लेडी फायटर प्लेनमध्ये घेतल्या जात होत्या, म्हणजे शौर्य दाखवण्यासाठी ज्या वैमानिक असायच्या त्या महिला असायच्या, त्या आता महिला डलाऊ वैमानिकांचं निश्चितपणे परमनंट नियुक्ती होणार आहे. स्थायी स्वरूपात कायमस्वरूपी नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात निर्णय घेतला आहे असं स्पष्टपणे राजनाथ सिंह यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरणाप्रती कटिबद्ध असल्याचा हा पुरावा आहे. त्याचमुळे हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. इंडियन एअरफोर्स म्हणजे भारतीय हवाई दलामध्ये आता महिला लढाऊ वैमानिक या कायमस्वरूपी आपलं शौर्य दाखवू शकणार आहे. त्यामुळे एक प्रकारे जी चर्चा होती गेल्या अनेक दिवसांपासून की संरक्षण सेवांमध्ये महिलांसंदर्भात दुजाभाव केला जातो, जो दुजाभाव या निमित्ताने दूर होताना आपल्याला पाहायला मिळतंय. महिला देखील ह्या सक्षम असतात पुरुषाच्या तुलनेमध्ये. पुरुष जेवढे सक्षम आहे त्याच तुलनेत महिला देखील सक्षम आहे आणि लढाऊ वैमानिकाच्या माध्यमातून ज्या कायमस्वरूपी त्या जर नियुक्त होत असेल तर एक प्रकारे या निमित्ताने स्त्री पुरुष समानतेचा मूलमंत्र जपण्याचा प्रयत्न कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. त्याचमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलेलं आहे. स्वर्णा, नक्की. धन्यवाद सविस्तर प्रशांत माहिती दिल्याबद्दल. बुद्धिमत्तेला काही वय नसतं हे दाखवून दिलंय एका सामान्य कुटुंबातल्या अवघ्या 3 वर्षाच्या रुद्र घुगे या चिमुकल्यानं. 3 वर्षांचा रुद्र हा चिमुरडा वाशिम जिल्ह्यात सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनलाय. या चिमुरड्यानं आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर अनेकांना आश्चर्यचकित करून टाकलंय. गावातील सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळी नावं त्याला तोंडपाठ आहेत. इतकंच काय, देवाच्या आरत्याही तोंडपाठ असून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची नावं सुद्धा त्याच्या तोंडी आहेत. या चिमुरड्याचं सामान्य ज्ञानही आपल्यापेक्षा मोठ्या मुलांहून अधिक आहे. म्हणूनच वाशिम जिल्ह्यातल्या रुद्र घुगे या अवघ्या 3 वर्षाच्या मुलाला सध्या लोक गुगल बॉय म्हणून ओळखतायत. तलाठी, ग्रामसेवक. हा आहे 3 वर्षांचा चिमुकला रुद्र. सध्या वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची ओळख गुगल बॉय म्हणून होतीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा चिमुकला गुगल बॉय कसा, तर त्यासाठी त्याचं हे थोडंसं ज्ञान ऐका. केंद्रीय मंत्री, महसूल मंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री, वाहतूक मंत्री, बांधकाम मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, खासदार, जलसंपदा मंत्री, पर्यटन मंत्री. आता कदाचित तुमचा विश्वास बसला असेल की या चिमुकल्याला गुगल बॉय का म्हणतात ते. या चिमुकल्याला नीट बोलताही येत नाही, पण वाशिम शहरासह राज्याच्या अनेक भागांमधली माहिती त्याला तोंडपाठ आहे. आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा या गुगल बॉयला काही प्रश्न विचारले. आपण त्यालाच विचारूया नेमकं त्याचं काही अप्रतिम बुद्धिक्षमता कशी आहे.
बाळा आपला गाव सरपंच कोण आहे? सुनीता जुटे, तलाठी, झाटेल, ग्रामसेवक, कांदे, तहसीलदार, ताले, पंचायत समिती सदस्य, सुभाष भुसाते, जिल्हा परिषद सदस्य, सुनील लोमले, जिल्हा अध्यक्ष, चेतन थाटले, आमदार, झनत, मुख्यमंत्री, थाटले, उपमुख्यमंत्री, अजित पवार. 3 वर्षांचा रुद्र सध्या शाळेत जात नाही, पण त्याची बुद्धी एवढी कुशाग्र आणि तल्लख आहे की त्याला जे सांगितलं ते त्याच्या व्यवस्थित लक्षातही राहतं. आले तर ते सांगाय टिकला तर मग प्रत्येक दिवशी मी 1-2 नाव त्याला विचारत होतो. तर मग तो सांगत होता त्या हिशोबाने मी त्याला 8-15 दिवस महिना समजा जवळपास 1-1.5 महिना त्याची ट्राय घेतली. तर ते म्हणजे त्याचं चांगलं म्हणजे त्याचं लक्ष त्याच्यावर चांगलं वाटलं त्या हिशोबाने मग त्याच्यावर थोडं मी लक्ष दिलं. नाव वगैरे विचारून पाहिलं त्याचं, तर तेच नाव वगैरे दुसऱ्या दिवशी पण विचारून पाहिलं तर त्यानं न सांगता त्याच्या मनाने सांगितलं. मग आम्हाला असं वाटलं की याची बुद्धी थोडीशी वेगळी आहे. मग याला जर आपण रोज एक नाव वाढवून जर शिकवलं तर त्याच्या लक्षात राहील. आम्ही 1 महिनाभर असंच त्याचं ट्रेनिंग घेतलं. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या रामराववाडी या लहानशा गावात रुद्र राहतो. त्याच्या या तल्लख बुद्धीचा भविष्यात नक्कीच फायदा होईल यात शंका नाही. त्याला ए पासून झेड पर्यंत पण सगळे अध्याक्षर येत आहे. खरंच या रुद्र घुगेचं या पंचक्रोशीसह जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, रामराववाडी, वाशिम. मावळ इथला पारा 15 दिवसांपासून घसरलाय, त्यामुळे हुडहुडी भरली आहे. या गुलाबी थंडीत उबदार कपडे घालून मनुष्य स्वतःचा बचाव करतोय, परंतु मुक्या जनावरांकरता मावळमधील बैलगाडा मालक बाबूराव वायकर यांनी त्यांच्या गोठ्यातील प्राण्यांकरता आगळीवेगळी सोय केली आहे. गाई, बैल, वासरू आणि घोडा यांना कडाक्याची थंडी जाणवू नये याकरता या शेतकऱ्यानं बैलांना उबदार कपड्यांनी झाकून टाकले. सोबतच गरमागरम शेकोटीची सोय सुद्धा त्यांच्याकरता केली आहे. माणसाप्रमाणेच आम्ही बैलांना देखील चांगल्या पद्धतीने जपतो आणि थंडीच्या दिवसामध्ये बैलांना देखील ऊब मिळावी म्हणून आम्ही सर्व बैलांना संध्याकाळचं रोज ब्लँकेट वगैरे त्यांच्या अंगावर टाकतो. आत्ता हे दृश्य तुम्ही पाहताय, आम्ही गोठ्यामध्ये त्यांच्यासमोर त्यांना शेकोटीची ऊब देखील दिलेली आहे आणि ब्लँकेट देखील त्याच्या अंगावरती टाकून त्यांना आम्ही नेवाऱ्याचं काम दिलेलं आहे. ही बैल आम्ही शर्यतीला वापरतो. शर्यत चालू असेल किंवा नसेल तरी पण बैलांना मनाप्रमाणे आम्ही वापरतो. जशी आपल्याला माणसांना जशी ज्या प्रकारची थंडी वाजते त्या प्रकारची थंडी बैलांना सुद्धा वाजते. सकाळच्या बारी बैल आम्ही नेहमीप्रमाणे 7 वाजता बाहेर काढतो, पण सध्या मावळामध्ये एवढं थंडीचं वातावरण जोमत आहे की बैल 8 जरी वाजले तरी कोणत्याही प्रकारचं सूर्यकिरण अजून येत नाही. पूर्णपणे थंडीच असते, त्याच्यामुळे 8 वाजता आम्ही बैल बाहेर घेतो आणि संध्याकाळच्या टायमाला 6-6:30 वाजता बैल आतमध्ये घेतल्यानंतर आम्ही प्रत्येक बैलाच्या मागे शिकुटी करतो आणि बैलांना जास्त गार लागते, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या अंगावरती शॉल किंवा थंडीचं गरम व्हावं म्हणून शॉल आम्ही त्यांच्या अंगावरती टाकतो. थंडीने मावळ पूर्ण गारठून गेलेला आहे. माणसाप्रमाणेच आता जनावरांनाही थंडी वाजू लागलेली आहे. वडगाव मावळ येथील बाबूराव वायकर यांच्या गोठ्यातील हे चित्र आपण पाहू शकता. आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करणारे ही जनावरं आहेत, मात्र या जनावरांनाही एक जीव आहे, त्यामुळे त्यांनाही थंडी वाजत असेल. या याच्यामुळं बाबूराव वायकर यांनी या प्राण्यांचा बचाव केलेला आहे थंडीपासून. त्यांच्या गोठ्यामध्ये रोज संध्याकाळी अशा प्रकारे या संपूर्ण जनावरांना या संपूर्ण उबदार कपड्यांनी झाकल्या जाते. त्यानंतर थंडी अधिक वाजू नये यासाठी या गोठ्यामध्ये येथे अग्नीही दिला जातो. त्यामुळे या येथे मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण पाहू शकता हे शेकोटी वगैरे या गोठ्यामध्ये करत आहेत. त्यामुळे कुठंतरी या संपूर्ण गोठ्यामध्ये वातावरण वेगळं झालेले, त्यामुळे थंडीने जे कुडकुडणारे माणसाप्रमाणे जे जनावर आहेत तेही इथे मोठ्या प्रमाणामध्ये आनंदी आपल्याला दिसून येत आहेत. आपण जर पाहायला गेले तर या ठिकाणी या गोठ्यामध्ये आता त्यांनी शेकोटी करून बसलेले आहेत. या शेकोटीवर ते हुरडाही भाजू लागलेले आहेत. मावळ म्हटलं की भाताचा आगार आहे. या भाताच्या आगारामध्ये जसं शेतीप्रधान हा जो तालुका आहे त्यामुळे शेतकरी ह्या संपूर्ण जनावरांना आपल्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ करतो. त्याचप्रमाणे बाबूरावजी वायकर यांनी आपल्या जनावरांना अशा पद्धतीने संपूर्ण या थंडीपासून त्यांनी बचाव केलेला आहे. या गोठ्यामध्ये त्यांची 10 ते 12 जनावरं आहेत.
त्या संपूर्ण जनावरांना अशा प्रकारे त्यांनी उपदार कपड्यांनी झाकल्यामुळे आता हे जनावरही आनंदित आहेत. गणेश दुडाम, न्यूज 18 लोकमत, मावळ. भिवंडी कल्याण मार्गावरील खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराचा बळी गेलाय. अकीब शेख असं या तरुणाचं नाव आहे. तर याच खड्ड्यात एकापाठोपाठ एक 3 रिक्षा आदळल्या, त्यामुळे 4 प्रवासीही जखमी झालेले आहेत. कल्याण भिवंडी मार्गाचं काम MMRDA आणि ठेकेदाराकडून करण्यात येतं. एका हॉटेलसमोर या मार्गावर खड्डा खोदण्यात आला, मात्र कोणत्याही प्रकारे सुरक्षिततेची काळजी घेतली गेली नाही. दरम्यान अपघात प्रकरणी कोंडगाव पोलिसात ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि MMRDAच्या अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल झालाय करावा अशी मागणी आकिबच्या नातेवाईकांनी केली आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. रुग्णसंख्या थोडी कमी होती आहे. राज्यातली रुग्णसंख्या ओमायक्रॉनची असो किंवा डेल्टा कोरोनाची असो, मात्र तरी देखील काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सावध राहा. त्याबरोबरच news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा, म्हणजे तुमच्यापर्यंत सगळ्यात ताज्या बातम्या पोहोचतील. पहा फक्त न्यूज 18.